तर भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते म्हणून जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा प्रस्ताव देण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी नार्वेकरांची भेट घेतलेली आहे। यावेळी आदित्य ठाकरेंसोबत भास्कर जाधव, सचिन अहिर, अंबादास दानवे इतर नेतेही उपस्थित होते। आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ते आम्ही एकत्र करणार आहोत। इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू। पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे। दरम्यान भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेत आहे। 1995 ते 2004 दरम्यान चिपळूणमध्ये 2 वेळा ते आमदार राहिले। 2004 शिवसेनेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती। 2006 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य ते राहिले। 2009 राष्ट्रवादीतून विधानसभा लढवत विजयी झाले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात नगरविकास मंत्री राहिले। 2013 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। 2014 महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले। 2019 निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। 2019 आणि 2024 निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राहिलेत।